की हा जो सौदा आहे जीवनाचा, हा जो सौदा आहे यशाचा, हा फार महाग आहे. हा सौदा तुम्हाला मूर्ख बनवणार आहे. मूर्ख का बनवणार आहे? कल्पना करा की तुमच्याकडे हिरा आहे, एकच हिरा आहे, आणि तुम्हाला तो विकायचा आहे, आणि कोणीतरी तुम्हाला त्याची किंमत ऑफर केली की मी तुम्हाला पोतं भरून माती देतो किंवा वाळू देतो, तर तुम्ही काय म्हणणार आहात? तुम्ही म्हणणार आहात की हिरा एकच आहे, तो अमूल्य आहे. वाळूचे कण काय समुद्रावरती अब्जावधी पडलेले आहेत. ज्याची संख्या जास्त असते ते मातीमोल असतं. तुमच्याकडे आयुष्य फक्त एकच आहे. देर इज नो वन्स मोर टू दिस लाईफ. पुन्हा येणार नाही आहे. फक्त एकच असलेलं आयुष्य आणि जगामध्ये ट्रिलियन्स अँड ट्रिलियन्स असलेले रुपये. मूल्यवान काय आहे? आणि हा आयुष्याचा एकमेव हिरा मी मातीमोल पैशांसाठी एक्सचेंज करणं, याच्याहून मोठा मूर्खपणाचा सौदा नाही. 2 बातम्या मी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. पहिली बातमी ती अशी आहे की 2050 सालापर्यंत असं म्हणतात की भारत जगातली आर्थिक सुपर पॉवर होणार आहे. आणि आकडेवारीच्या भाषेत बोलायचं तर भारतातल्या प्रत्येक माणसाचं वार्षिक उत्पन्न 25 लाख रुपये होणार आहे. म्हणजे तुमच्यापैकी प्रत्येकाचं किमान उत्पन्न महिन्याला 2 लाख रुपये असणार आहे. एक काळ असा होता की महाराष्ट्राच्या मध्यम वर्गाला पेन्शन, पुणे आणि पर्वती हे 3च स्वप्न असायचे. हे झालं की जीवनाची इति कर्तव्यता झाली. आत्ताच्या नव्या पिढीची स्वप्न खूपच विशाल आहेत, खूपच पलीकडे गेलेली आहेत. उद्याची भाकरी कशी मिळेल आणि माधुकरी मागावी लागेल अशी कोणालाच काळजी नाही आहे. मग जर आपली वास्तविकता जीवनाची जर इतकी पलीकडे गेलेली आहे, इतकी पलीकडे गेली आहे की तुमची जी सगळी नवी पिढी आहे, तुमची सगळी वास्तविकताच वेगळी आहे. तुमच्या खिशामध्ये मोबाईल आहे, खांद्यावरती लॅपटॉप आहे, तुमच्या कमरेखाली मोबाईल आहे, तुमच्या अंकावरती जीन्स आहेत, तुमच्या पायात स्प्रिंग आहे, आणि तुमच्या मनात खूप दूरदूरची मोठी मोठी स्वप्न आहेत. नजरेमध्ये तारका आहेत. जीवनाचं अख्खं सौंदर्य आज तुम्ही अनुभवता आहात. ही जी तुमची नवी पिढी आहे, मला अक्षरशः वाटते की तुमची लॉटरी लागली आहे. तुमची लॉटरी तारुण्याची तर आहेच आहे, पण सोबतच अशा काळात तुम्ही तारुण्यात आला आहात की जेव्हा भारत सुपर पॉवर बनू घातलेला आहे. ही झाली चांगली बातमी. एक दुसरी बातमी आहे ती अशी की या यशाची काही तुम्हाला किंमतही मोजावी लागणार आहे. आणि ती किंमत काय असणार आहे? तुम्ही तारुण्यात प्रवेश केला, कॉलेजचं शिक्षण संपायला आलं असेल किंवा संपेल असं मी मानतो. पुढे काय होणार आहे तुमचं? 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुमचं पुढे काय होणार आहे? सुपर पॉवर इंडियामध्ये किंवा 2 लाख रुपये मासिक जेव्हा उत्पन्न सरासरी होणार आहे, तेव्हा तुमचं काय होणार आहे? तर तुमचे 3 ऑप्शन्स तुमच्यासमोर आहेत, 3 पर्याय आहेत. पर्याय असा आहे, पहिला पर्याय, आता 2 वर्षापूर्वी इंडियन एक्सप्रेसमध्ये एक प्रथम पृष्ठावरती एक बातमी होती. बातमीचं हेडिंग असं होतं, केप्ट इन डार्क अबाउट फादर्स डेथ, ही रेसेस टू विन. बाप मेला याच्याविषयी अनभिज्ञ, तो धावून रेस जिंकला. गोष्ट केरळच्या सुजित कुट्टन नावाच्या एका तरुण मुलाची आहे आणि खरी कथा आहे. या सुजित कुट्टनचे आई वडील दोघेही स्वतः धावपटू होते, प्रांत पातळीचे, केरळ पातळीचे होते. त्यांचं पहिल्यापासून स्वप्न की आपल्या मुलाने राष्ट्रीय खेळाडू व्हावं. तसंच स्वप्न त्यांनी त्याला दाखवली, तशीच त्याच्यामध्ये ॲम्बिशन जी आहे ती चेतवली. त्याचं ट्रेनिंग केलं आणि प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस, लातूर पॅटर्नसारखं धाव धाव धाव. आणखी ज्या दिवशी त्याची राष्ट्रीय पातळीची धावण्याची रेस होती आणि त्याच्यामध्ये प्रथम यावं असं त्याचं स्वप्न होतं आणि त्याच्या आईवडिलांचं स्वप्न होतं, दुर्दैवाने त्याच दिवशी त्याच्या वडिलांना हार्ट अटॅक आला. वडील ICUमध्ये भरती करण्यात आले आणि हा मैदानाच्या ग्राउंडवर रेसची तयारी करतो आहे. आणि ज्यावेळी हा धावायला लागला, त्याचे वडील अतिशय सिरियस झाले आणि दुर्दैवाने ज्यावेळी तो जिंकला त्याचवेळी त्याचे वडील इकडे मरण पावले.
जेव्हा तो त्या व्यासपीठावर उभं राहून पदक स्वीकारत होता तेव्हा त्याला माहीत नव्हतं की आपला बाप मेलेला आहे. प्रश्न ही बातमी वाचली तेव्हा माझ्या मनात असा आला की तो सुजित कुट्टन काय मिळवायला धावत होता, किंवा त्याच्या आईवडिलांनी देखील त्याला काय मिळवण्यासाठी, कोणती रेस जिंकण्यासाठी त्याला एवढं धावत होते. कोणती रेस आपल्याला जिंकायची आहे? आपला बाप मरतो आहे तरी आपण रेसच धावतो आहोत, असं तर आपलं होणार नाही आहे. म्हणून पहिला पर्याय आहे सुजित कुट्टन रेसचा घोडा बनण्याचा. लहानपणापासून मुलांना आपण हा रेसचा घोडा बनायला तयार करत असतो. बालवाडीमध्ये ॲडमिशनपासनं. माझ्या बहिणीची एक मैत्रीण आहे, मुंबईला असते, तिच्या मुलीला KGमध्ये ॲडमिशन. त्या ॲडमिशनसाठी आजकाल परीक्षा घेतात की KGमध्ये देखील चांगलीच मुलं आली पाहिजे आमच्या शाळेच्या, म्हणून परीक्षा घेतात. म्हणून त्याच्या आईने या 2 वर्षाच्या मुलाला KGमध्ये परीक्षा पास व्हावी, एंट्री, म्हणून त्याला ट्युशन लावली. सुजित कुट्टनची रेस सुरू झाली. आणि मग 8वी लागली झाली की कोचिंग क्लासेस सुरू झाले. 10वी झाली की त्या काळात मेरिटला यायची रेस होती. मग 12वीमधली, मग कोचिंग क्लासेस, प्रोफेशनल एक्झामिनेशन, कोटाची परीक्षा असेल, तयारी असेल, लातूर पॅटर्न असेल, आपण सर्व आपल्या मुलांना रेसमध्ये धावायला ट्रेनिंग देत असतो. त्यांना सुजित कुट्टन बनायला मजबूर करत असतो. प्रश्न आपण एकच विचारायला विसरतो की कसली रेस तो धावतो आहे. दुसरा जो पर्याय आहे, आपण सर्वांनी आपल्या पुराणामध्ये हरिश्चंद्राची गोष्ट ऐकली आहे. हरिश्चंद्राला एक स्वप्न पडलं आणि जे स्वप्न पाहिलं ते वास्तवात आणण्यासाठी हरिश्चंद्र शेवटी स्वतःला विकायला गुलामाच्या बाजारात उभा राहिला. आणि हरिश्चंद्र जेव्हा उभा राहिला तेव्हा हरिश्चंद्र राजा होता, पण आता विक्रीला काढला आहे गुलामांच्या बाजारात. त्याची किंमत काय मिळेल? तर तो जो विक्री करणारा एजंट आहे तो हरिश्चंद्रची बोली लावताना जाहीर करतोय, बघा बघा याचे बाहू कसे आहेत, त्याचा चेहरा कसा आहे, तेजपुंज चेहरा आहे, याचं नाक कसं धारदार आहे, याचे डोळे कसे सिंहासारखे आहेत, छाती कशी आहे बलदंड, आणि याची किंमत बोला. आणि हरिश्चंद्रची किंमत बोलली जात आहे. दुसरा पर्याय तुमच्यासमोर आहे, तो हरिश्चंद्र बनण्याचा आहे. तुमची जे काही स्वप्न आहेत त्या स्वप्नासाठी विक्रीसाठी कुठेतरी बाजारामध्ये उद्या लेबर मार्केटमध्ये उभं राहावं लागणार आहे. आणि त्या लेबर मार्केटमध्ये तुमची बोली लागणार आहे. आणि त्या बोलीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त किंमत मिळावी म्हणून तुम्हाला आपला बायोडेटा बनवावा लागणार आहे. आणि त्या गुलामाच्या एजंटपेक्षा आणि बायोडेटामध्ये काहीही फरक नाही. बघा बघा माझ्याकडे, मी किती शिकलो आहे, माझी पर्सनॅलिटी कशी, मी किती वर्कशॉप अटेंड केलेले आहेत. गुलामाच्या बाजारामध्ये आपली बोली लागते. हा आपला दुसरा पर्याय आपल्यासमोर आहे. दिवस उगवतो, सकाळ होते, 8 वाजतात, आपण तयार होतो आणि दिवसाचा धोंडा आपण वर ढकलायला लागतो. दिवसभर आपण घामाघूम होत तो धोंडा ढकलत वर नेतो. आणि वर तो धोंडा नेला दिवसाचा, रात्र झाली, सकाळी उठावं तर धोंडा पुन्हा पायथ्याशी असतो, पुन्हा दुसऱ्या दिवसाचा धोंडा आपल्याला वर. आयुष्य हे जणू धोंडा वर नेण्याचा आणि तो धोंडा परत खाली येण्याचा आणि सकाळी 7:50ची लोकल पकडण्याचा, अशी आयुष्य हे सिसिफसची सजा होऊन जाते. म्हणून मित्रांनो, तुमच्यासाठी वाईट बातमी अशी आहे की ही जी सुपर पॉवर इंडिया असणार आहे त्याच्यामधलं हे उत्पन्न तुम्हाला हवं आहे, हे सुपर पॉवर होणं आपल्याला हवं आहे, पण त्याची किंमत मात्र या 3 पर्यायांपैकी एक किंवा तिन्ही पर्यायांच्या रूपात आपल्याला द्यावी लागणार आहे. म्हणून आपल्यासमोर प्रश्न असा आहे खरं म्हणजे की या जीवनाचं काय करू. या यशाची किंमत या युवा पिढीला, 21व्या वर्षात प्रवेश करणाऱ्या युवा पिढीला यशाची किंमत अशीच द्यावी लागणार का? काय दुसरा पर्यायच नाही माझ्या जीवनाला? माझं जीवन म्हणजे एक तर सुजित कुट्टनचा रेसचा घोडा, नाहीतर गुलामांच्या बाजारामधला विक्रीला काढलेला गुलाम, आणि आता आयुष्यभर सजा भोगण्याचा शाप दिलेला सिसिफस. याशिवाय मला हे तिन्ही पर्याय नको आहेत आणि म्हणून मला वेगळा काहीतरी पर्याय शोधू द्या. इथून आपली सुरुवात होण्याची गरज आहे. म्हणून आजच्या दिवशी मी आपल्याला असं म्हणेन की हा जो सौदा आहे जीवनाचा, हा जो सौदा आहे यशाचा, हा फार महाग आहे. हा सौदा तुम्हाला मूर्ख बनवणार आहे. मूर्ख का बनवणार आहे? कल्पना करा की तुमच्याकडे हिरा आहे, एकच हिरा आहे,
आणि तुम्हाला तो विकायचा आहे आणि कोणीतरी तुम्हाला त्याची किंमत ऑफर केली की मी तुम्हाला पोतं भरून माती देतो किंवा वाळू देतो, तर तुम्ही काय म्हणणार आहात? तुम्ही म्हणणार आहात की हिरा एकच आहे, तो अमूल्य आहे. वाळूचे कण काय समुद्रावरती अब्जावधी पडलेले आहेत. ज्याची संख्या जास्त असते ते मातीमोल असतं. तुमच्याकडे आयुष्य फक्त एकच आहे. देर इज नो वन्स मोर टू दिस लाईफ. पुन्हा येणार नाही आहे. फक्त एकच असलेलं आयुष्य आणि जगामध्ये ट्रिलियन्स अँड ट्रिलियन्स असलेले रुपये. मूल्यवान काय आहे? आणि हा आयुष्याचा एकमेव हिरा मी मातीमोल पैशांसाठी एक्सचेंज करणं याच्याहून मोठा मूर्खपणाचा सौदा नाही. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला या मूर्ख बनण्यापासून वाचण्यासाठी आज आवाहन करणार आहे की आज एक संकल्प आपण करूया. तो संकल्प हा करूया की काय वाटेल ते होईल, पण निव्वळ पैशासाठी मी हे मला एकमेव मिळालेलं अमूल्य आयुष्य विकणार नाही. इतका मूर्खपणाचा सौदा मी करणार नाही. हा पहिला संकल्प आज आपण करूया. दुसरा प्रश्न काय होतो की पैसे मिळाले, समजा 2 लाख रुपये मी कमवायला लागलो महिन्याला, तरी काय होणार आहे? तर आपण असं करूया की हे लॉजिक आहे हे असंच याच ओळीमध्ये या रेषेमध्ये अजून पुढे वाढवूया. काय होतं? खूप पैसा कमावला, अमाप पैसा कमावला, स्वप्नात मोजता येणार नाही एवढा पैसा कमावला, तर काय होतं? तर तुमच्या माझ्या काळामध्ये ज्या माणसाने असा एक पैसा कमावला त्याला आपण भेटायला जाऊ. तो माणूस म्हणजे बिल गेट्स. माणसाच्या मानव जातीच्या अख्ख्या इतिहासामध्ये एका लाईफटाईममध्ये बिल गेट्सने एवढा पैसा कमावला आजपर्यंत कोणीच कमावलेला नाही. लोक आनुवंशिकतेने श्रीमंत म्हणून सुलतान किंवा श्रीमंत पैदा झाले, पण आपल्या लाईफटाईममध्ये कोणीच बिल गेट्स एवढा पैसा नाही कमावला एवढा त्याने कमावला. जगातला तो श्रीमंत यादीमध्ये नंबर 1 राहिला. वर्षानुवर्ष जगातला सर्वात अधिक श्रीमंत त्या यादीत राहिला, फोर्ब्स मॅगझिनच्या आणि फॉर्च्यून 500च्या. बिल गेट्स नंतर काय करावं? त्या पैशाचा जेवढा उपयोग करता येईल तेवढा केला, घर बांधलं मोठं, सगळी मजा गमती सगळ्या झाला, तरी त्याला कळे ना की करू काय या पैशाचं. आणि आज जो प्रश्न आपण चर्चा करतो आहोत की या एकदाच मिळालेल्या जीवनाचं काय करू, तोच प्रश्न बिल गेट्सच्या समोर दत्त म्हणून उभा राहिला की सगळे पैसे मिळवले पण या जीवनाचं काय करू? या पैशाने काहीच पुढे मिळत नाही आहे. बिल गेट्सने काय केलं? बिल आणि मेलिंडा गेट्सने नवरा बायकोने दोघांनी मिळून निश्चय केला आणि जगातलं आरोग्य आणि शिक्षण हे 2 प्रश्न आपण सोडवावे असं त्यांच्या मनाने घेतलं. ही संपत्ती अजून वाढवावी किंवा मायक्रोसॉफ्ट वाढवावी असं मनाने नाही घेतलं. हे 2 प्रश्न जगातले इतर लोकांचे सोडवावे हे त्यांच्या मनाने घेतलं आणि बिल गेट्सने आपली $55 अब्ज इतकी संपत्ती सामाजिक कामाला दान करून दिली. जगाच्या इतिहासामधलं हे सगळ्यात मोठं दान आहे. पण नंतर त्याने त्याच्याहूनही मोठं दान केलं. तो काय म्हणाला? तो म्हणाला की हे पैसे मी कमवू शकलो म्हणजे या पैशापेक्षा माझ्याकडे काहीतरी अजून जास्त मूल्यवान आहे, आणि ते काय आहे? मी माझं स्वतःचं काय करणार आहे. आणि योगायोगाने ज्या टाईम मॅगझिनच्या ग्लोबल हेल्थ हिरोचा उल्लेख आत्ता झाला, त्या कार्यक्रमाच्या वेळी माझी बिल गेट्ससोबत भेट झाली वर्ष 2005. आणि बिल गेट्स त्यावेळी असं म्हणाले की आत्ता तर मी गेट्स फाउंडेशनला माझा अर्धा वेळ देतो. रोज सकाळी 8 ते 12 मी मायक्रोसॉफ्टमध्ये एक ऑफिसमध्ये काम करतो आणि 1 ते 5 मी गेट्स फाउंडेशनचं सामाजिक सेवेचं काम करतो. पुढच्या वर्षीपासून मी मायक्रोसॉफ्ट पूर्णपणे सोडून देणार आहे आणि माझा पूर्ण वेळ मी सामाजिक सेवेला अर्पण करणार आहे. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, ऐकलं तेव्हा माझा विश्वास नाही बसला, पण पुढच्या वर्षी खरंच त्याने ते केलं. आणि बिल गेट्स आता त्याचा 100% वेळ सामाजिक सेवेसाठी घालवतो. पण त्याच्याही पुढे चमत्कार घडला. आपल्याला माहीत आहे नंबर 1 आणि नंबर 2 मधली स्पर्धा किती तीव्र असते. टी व्हीवरती ती जाहिरात आपण बघतो, कसली जाहिरात आहे मला आठवत नाही, पण त्याच्यात ते मूल धावत धावत येतं आईकडे आपलं परीक्षा पुस्तक घेऊन, प्रगती पुस्तक घेऊन, आणि आईला म्हणतं की आई मला 90% मार्क मिळाले. आई काय म्हणते? त्याचं कौतुक नाही करत. आई म्हणते लेकिन राजू को कितने मिले. सगळं मूल्यांकन दुसऱ्याच्या तुलनेमध्ये. नंबर 2 आणि नंबर 1 मध्ये जीवापाड स्पर्धा असते. इतकी जीवापाड स्पर्धा असते की काय असतं याचं एक दुसरं उदाहरण सांगतो. आम्ही गडचिरोलीला शिबिर घेतो, विद्यार्थ्यांची तरुणांची शिबिरं घेतो. एका शिबिरामध्ये
मुंबईची मुलं होती आणि गडचिरोलीची आदिवासी मुलं होती. आम्ही त्यांना एक खेळामध्ये प्रश्न टाकला. प्रश्न असा टाकला की तुम्ही या गडचिरोलीच्या जंगलातनं जाता आणि अचानक वाघ धावून आला, काय करा? दोघं आहात, जोड्या केल्या होत्या. आदिवासी मुलांची जोडी होती. ते दोघं मुलं म्हणाले, काय करायचं, दोघं मिळून लढू, जिंकलो तर दोघं जगू, मेलो तर दोघंही मरू. बरं, मुंबईची मुलं स्मार्ट होती. त्यातलं एक मुलगा फुरफुरलं, तो म्हणाले मी पळस सुटेन. तर मी त्याला म्हटलं, अरे पण तू काय वाघापेक्षा जास्त गतीने पळणार आहेस? तो म्हणाला, वाघापेक्षा जास्त गतीने पळावं लागत नाही, माझ्या सोबत्यापेक्षा जास्त गतीने मी पळालो. स्पर्धा माणसाला हे शिकवते. स्पर्धा माणसं आपल्या सोबत्याला, आपल्या मित्राला वाघाच्या तोंडी जी द्यायला लावते त्याला स्पर्धा असे म्हणतात. जगातली श्रीमंत नंबर 1च्या स्पर्धेमध्ये जेव्हा बिल गेट्स 1वर होता तेव्हा त्याचा कायम स्पर्धक वॉरन बफे होता नंबर 2वरती. आणि वॉरन बफेला कधी बिल गेट्सला हरवता नाही आलं. खूप प्रयत्न केला, नाही हरवता आलं. आता बिल गेट्सने अनायासे $55 अब्ज संपत्ती देऊन टाकली, त्याचा नंबर घसरला, बिल गेट्स गरीब झाला आणि वॉरन बफेला लॉटरी लागली, तो नंबर 1 झाला. नंबर 1 श्रीमंत झाल्यानंतर वॉरन बफेने काय करावं? काही दिवसांनी वॉरन बफे म्हणाला, अरे इथे काहीच नाही आहे, मला खूप वाटत होतं की नंबर 1 श्रीमंत होईन, काय मजा असेल, काय गंमत असेल. देर इज नथिंग हिअर, इथे काहीच नाही आहे, इथे काय करायचं, काय मजा नाही आपल्याला. आणि म्हणून मग या पैसे कमवण्याच्या रेसमध्ये अजिबात गंमत नाही आहे. आणि म्हणून मग मला देखील समाजाची सेवा करायची आहे, म्हणून त्याने देखील आपले $37 अब्ज संपत्ती सामाजिक कामाला दान जाहीर करून दिली. अरे झालं काय, ही माणसं वेडी झालीत का? जगातली नंबर 1 श्रीमंत, नंबर 2 श्रीमंत. आणि त्याच्यातला अजून पुढचा चमत्कार अजून घडला की वॉरन बफेने काय करावं? तो म्हणाला की मला पैसा कमावता येतो पण पैसा वापरता नाही येत सामाजिक सेवेसाठी, मला माहीतच नाही सामाजिक सेवा काय असते. मग माझ्यापेक्षा या बिल गेट्सला जास्त चांगलं समजतं सामाजिक सेवा कशी करायची, म्हणून त्याने आपला आर्च रायव्हल जो बिल गेट्स त्याच्या फाउंडेशनला $37 अब्ज संपत्ती दान देऊन दिली. काय चमत्कार आहे बघा. जिथे पोचण्याचं स्वप्न देखील आपण बघू शकत नाही, पण त्या स्वप्नापायी आपण कायम सुजित कुट्टन बनायला तयार असतो, तिथे पोचून ही माणसं म्हणतात देर इज नथिंग हिअर. आणि मग ते आपलं सगळं ते पद सोडतात, सामाजिक सेवेचं काम स्वीकारतात. केव्हा? 40 वर्ष आयुष्याची घालवल्यानंतर. मित्रांनो, ते जर शहाणपण आजच आपल्याला मिळालं तर आपल्या आयुष्याची 40 वर्ष वाचली. त्यामुळे मी असं म्हणणार आहे की सामाजिक सेवा करायची असेल, समाजातले प्रश्न सोडवायचे असतील तर ते वयाच्या 60मध्ये आपण करूया वगैरे असं स्थगित करू नका. आयुष्य एकदाच मिळालेलं रत्न आहे, ते विक्रीलाही काढू नका. जे 40 वर्षांनी करू म्हणता किंवा करू म्हणाल, मग ते आजच का नाही? कारण हे जे आयुष्य मला मिळालेलं आहे हे जर मी विकणार नाही त्याचं काय करीन? तर मी तुम्हाला एक अपील करणार आहे की आजच रात्री झोपण्यापूर्वी एक पुन्हा दुसरा संकल्प करा. तो असा की काय वाटेल ते होईल, पण मी आयुष्याचं प्रयोजन काहीतरी शोधेन. आपली सगळी धाव जी आहे ती आयुष्याच्या आयोजनाचे प्रश्न सोडवण्यात जाते. घर 2 खोल्याचं 2 बेडरूमचं फ्लॅट कशी किमतीला पडेल, कार किती किमतीला पडेल, नोकरी किती कशी मिळेल, कुठे मिळेल, कोणत्या शहरात मिळेल, नवरा किंवा बायको कशी मिळेल, सगळे आयुष्याच्या आयोजनाचे हे प्रश्न आहेत. घरात साड्या किती किंवा सूट किती, जोडे किती वगैरे वगैरे वगैरे, हे सगळे आयुष्याच्या आयोजनाचे प्रश्न आहेत. आयोजनाचे प्रश्न सोडवण्यामध्ये सगळं आयुष्य निघून जातं. प्रश्न विचारायचाच राहून जातो की हे सगळं कशासाठी, याचं प्रयोजन काय, आयुष्याचं प्रयोजन काय? प्रयोजन नसेल तर त्या आयोजनाला काहीही अर्थ राहत नाही. हे सगळं बिगडी ठरतं जर प्रयोजनच नसेल तर. हा सगळा साज शृंगार करण्याच्या पूर्वी किंवा साज शृंगार आयुष्याचा करत बसण्याच्या ऐवजी पहिला प्रश्न विचारावा की माझ्या आयुष्याचं प्रयोजन काय आहे. आणि तसा प्रश्न आपण विचारला की एकदम खाडकन आपल्याला प्रश्नच पडतो की खरंच आहे, माझ्या आयुष्याचं प्रयोजन काय आहे, मी कशासाठी जगतोय,
मी कशासाठी जगणार आहे? आणि जर मी स्वतःला विक्रीला काढणार नाही आहे तर मग मी जगू कशासाठी? माझ्या आयुष्याचं प्रयोजन काय? विक्टर फ्रँकेल नावाचा प्रसिद्ध सायकॅट्रिस्ट होऊन गेला. त्याचं एक दी मॅन सर्च फॉर लिव्हिंग मोठं सुंदर पुस्तक आहे. तर त्याच्यात एक कळीचं वाक्य तो म्हणतो, आपल्या हृदयावरती कोरून घ्यावं असं वाक्य आहे. तो म्हणतो की आपण सगळेच जगायचं कसं याच्या धावपळीमध्ये इतकं व्यस्त राहतो आयुष्यभर. दोज हू नो द व्हाय ऑफ लिव्हिंग हॅव नो प्रॉब्लेम्स अबाउट दी हाऊ ऑफ लिव्हिंग. जगायचं कशासाठी हे ज्यांना कळलेलं असतं त्यांना जगावं कसं ह्या बारक्यासारखे प्रश्न सतावतच नाही. म्हणून आयोजनाच्या प्रश्नात अडकण्याच्या अगोदर जगण्याचं प्रयोजन ठरवून घ्या, कारण इथे वन्स मोर नाही. म्हणून आज संकल्प करा रात्री झोपण्यापूर्वी की काय वाटेल ते झालं तरी आयुष्याचं प्रयोजन मी हमखास शोधून घेईन. हे आजचं जे जग आहे हे खरंच तुम्ही आणि मी सुखाने रात्री झोपावं या लायकीचं आहे का? या जगामध्ये आज जेव्हा आपण सर्व पोटभर जेवतो तेव्हा भारतातली 46% मुलं उपाशी आणि कुपोषित झोपतात. या जगामध्ये विदर्भातले आणि महाराष्ट्रातले आणि कर्नाटक आंध्रमधले 1 लाख शेतकरी गरिबीमुळे आत्महत्या करतात. या महाराष्ट्रामध्ये आदिवासीला जगण्यासाठी काहीही साधन मिळत नाही आणि आशा दिसत नाही म्हणून तो तरुण जो आहे तो हातामध्ये बंदूक घेऊन नक्षलवादी बनतो. या जगामध्ये धार्मिक द्वेषापायी डोक्यामध्ये वेड घेऊन माणसं एकमेकांचं खून करायला निघतात. मित्रांनो, या जगामध्ये प्रचंड दुःख आहे, प्रचंड अन्याय आहेत, प्रचंड विषमता आहे, प्रचंड विरोधाभास आहे, प्रचंड मोठे मोठे प्रश्न आहेत. तर एक संकल्प आपण करूया की हे जग जे आहे हे जग आजचं जगण्यासारखं नाही आहे. मला जरी हे मोठं गोंडच मिळालेलं आहे, गुलाबाचं जग मिळालेलं आहे, पण या जगातल्या अनेक लोकांसाठी, निम्म्या लोकांसाठी हे जग जगण्यासारखं नाही आहे. आणि म्हणून आपण संकल्प करूया की जशा जगात जन्माला आलो तशा जगात मरणार नाही. मरण्यापूर्वी हे जग बदलून जाईल. थोडंसं का होईना पण हे जग मी बदलवूनच जाईन. जन्माला आलो तसं जग मला मिळालं, पण माझ्या जगण्याला जर काही अर्थ असेल तर मरण्यापूर्वी हे जग तर मी थोडं तरी बदलून गेलंच पाहिजे, कारण हे आजचं जग जगण्यासारखं नाही आहे. मानव म्हणून जगण्याची मला लाज वाटावी या पद्धतीने आजचं जग जगतं आहे. आणि म्हणून हे जग बदलवून जाईन असा संकल्प आपण करूया. अन्यथा या जगामध्ये जगण्याचे पर्यायच आपल्यासमोर ठेवलेच एवढे जातात की हे जग तुम्हाला काय म्हणतं, हे जग तुम्हाला खुणावतं. अगोदर तर आपण पर्याय ऐकले, पण अजून काय पर्याय देतं तुम्हाला हे जग? हे जग, आजचं जग तुम्हाला पर्याय देतं आहे की तुम्हाला आदर्श सोसायटीमध्ये फ्लॅट हवा आहे का, की तुम्हाला ए राजा बनायचं आहे की सुरेश कलमाडी बनायचं आहे. हे जग आज असे पर्याय आपल्यासमोर देत आहे. तर या पर्यायांना जर आपल्याला सामील नाही व्हायचं आहे, या मार्गांना सामील नाही व्हायचं आहे, तर हे जग बदलल्याशिवाय मरण्यात काही मजा नाही. म्हणून आयुष्याचं आपल्याला प्रयोजन जर हवं आहे ते प्रयोजन आपल्या अवतीभोवती पसरलेलं आहे, या सगळ्या जगात पसरलेलं आहे. म्हणून आपण संकल्प हा करूया की मरण्यापूर्वी हे जग मी हमखास बदलून जाईल.